नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये भरपूर असे अर्ज ऑनलाईन झाले आहेत। त्याचबरोबर बऱ्याच नागरिकांचे, बऱ्याच महिलांचे अर्ज हे रिजेक्टसुद्धा करण्यात आले आहेत। परंतु मित्रांनो, जे अर्ज अप्रूव्ह करण्यात आले आहेत त्यांची यादी आता लागली असून मित्रांनो, ही यादी कशी पाहायची आपल्या मोबाईलवर, तर मित्रांनो A to Z माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला मित्रांनो नक्कीच प्रेस करायचं आहे। अशाच प्रकारचे अपडेट तुम्हाला भेटत राहतात। तर मित्रांनो, ही यादी पाहण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम जायचं आहे गुगल क्रोमवर गेल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो टाकायचं आपल्याला धुळे कॉर्पोरेशन। अशा प्रकारे धुळे कॉर्पोरेशन टाकल्यानंतर मित्रांनो साईट थोडी स्लो असल्यामुळे थोडा वेळही लागू शकतो, त्यामुळे आपल्याला थोडा या ठिकाणी थांबावं लागणार आहे। अशा प्रकारे मित्रांनो धुळे कॉर्पोरेशन टाकल्यानंतर या ठिकाणी अशी ही वेबसाईट ओपन होईल। त्यानंतर महाराष्ट्र माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी जी मेन वेबसाईट आहे, वेबसाईट या ठिकाणी ओपन झालेली आहे। अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी। तर मित्रांनो, आत्ताची या ठिकाणी धुळे जिल्ह्याची यादी आली असून इतर जिल्ह्यांची यादी अजून येण्याची बाकी आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही वार्ड नंबर 1, वार्ड नंबर 2, वार्ड नंबर 3, 4 अशा प्रकारे याद्या या ठिकाणी डाउनलोड करू शकता। यादी डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी साईट थोडी स्लो असल्यामुळे मित्रांनो थोडा वेळ लागत आहे। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे या ठिकाणी यादी डाउनलोडसुद्धा झालेली आहे। तर अशा प्रकारे महिलांचं, मुलींचं नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख, लिंग, आधार क्रमांक, पिनकोड, जिल्हा, तालुका, गाव, महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, नारी शक्तीचा प्रकार, वैवाहिक स्थिती, योजना विभाग, बँकेचे नाव, IFSC कोड, बँकेचे खाते क्रमांक आणि जमा राशी। मित्रांनो अशा प्रकारे ही यादी या ठिकाणी आली आहे आणि या यादीमध्ये संपूर्ण डेटा तुमचा या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल। त्याचबरोबर मित्रांनो ज्याही वेळेस या ठिकाणी जे हप्ते जमा होतील तर या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये जमा राशी यानंतर जी ही यादी लागेल ती यादीमध्ये या ठिकाणी जी ही रक्कम जमा होईल ती या जमा राशी या डब्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकून सुद्धा ही यादी डाउनलोड करू शकणार आहे। परंतु मित्रांनो अद्याप फक्त धुळे जिल्ह्याची यादी या ठिकाणी पोर्टलवर तयार झाली आहे। अजून अद्याप पूर्ण महाराष्ट्रभरच्या याद्या याच्या अजून बाकी आहे। त्यामुळे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या याद्या या ठिकाणी पाहू शकता। तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ महत्त्वपूर्ण असेल, व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा। अशाच प्रकारचे अपडेट तुम्हाला भेटत राहण्यासाठी।